औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर आंदोलकांना अडवलं। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त, एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचे निर्देश। औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण, यामुळे संरक्षण देणं राज्य सरकारला दुर्दैवानं क्रमप्राप्त, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पुरातत्व विभागाकडून खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी। एकीकडे कबर हटवण्याची मागणी सुरू असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी केली पाहणी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे औरंगजेबाला मृत्यूनंतर शेवटची आंघोळ घालण्यात आली, तिथला चौथरा देखील काढून टाका, विश्व हिंदू परिषदेची मागणी। भारताला हिंदू राष्ट्र करा, औरंगजेबाची कबर हटवा। तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांची पुण्यात मागणी। संभाजीराजांचा छळ केला हा इतिहास सांगायची गरज नाही, छावा बघून सगळ्यांना वाटतंय औरंगजेबाची कबर कशाला हवी, टी राजा यांची प्रतिक्रिया। भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर, कबरीपेक्षा राज्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते ते ओळखा, असा सल्ला आमदार अमोल मिटकरी यांचा हिंदुत्ववाद्यांना सल्ला। कबर म्हणजे शिवराय संभाजीराजांनी लढा दिल्याचा पुरावा, मिटकरींची प्रतिक्रिया। रोज तेच बोललं जात आहे, एकदाची काय ती औरंगजेबाची कबर उखडा, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर औरंगजेबासारखा विलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, आव्हाडांचं पुन्हा विधान। सरकार तुमचं आहे, पंतप्रधान मोदींनी कबर हटवण्याचे आदेश द्यावेत। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या होत असलेल्या मागणीवर आदित्य ठाकरेंची मागणी। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून शिवसेनेतही दुमात। कबर राहिली तरी चालेल, पण त्यावर खर्च करून बडेजाव नको, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। तर प्रताप जाधवांच्या मताला खासदार नरेश म्हस्केंकडून विरोध, औरंगजेबाचं थडगं नष्ट करण्याचं केलं वक्तव्य। औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, या मागणीसाठी नागपूरमध्ये देखील विहिप आणि बजरंग दलाचं आंदोलन। विहिपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात निदर्शन। नांदेडमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलाचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत कबर हटवण्याची केली मागणी। धुळे जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, खुलताबादमधील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी। लवकरात लवकर कबर न हटवल्यास आणखी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या वतीनं निदर्शनं। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी बजरंग दल आक्रमक। परभणीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। औरंगजेबाची कबर हटवा, या मागणीसाठी पदाधिकारी आक्रमक। औरंगजेबाच्या कबरीविरोधात पुण्यातही बजरंग दलाचं आंदोलन। कबर हटवली नाही तर तीव्र आंदोलन करू, राज्य सरकारला इशारा। औरंगजेबाच्या कबरीवरून कोल्हापुरातही आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी जालन्यातही बजरंग दलाची निदर्शनं। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन। भिवंडीतील मराडे पाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन। भिवंडीमध्ये जात शिवरायांच्या मंदिरामध्ये शिंदेंनी घेतलं दर्शन। शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदन परिसरामध्ये शिवजयंती साजरी। महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी वाहिली आदरांजली। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राज ठाकरेंच्या हस्ते पुष्पांजली। शिवाजी महाराजांवर ड्रोनच्या माध्यमातूनही पुष्पवृष्टी। MMR मधील मेट्रो प्रकल्पाला यूकेच्या क्रॉस रेलचं बळ मिळणार। मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा आदी कामांसाठी क्रॉस रेलची मदत होणार। KEM मध्ये हेलिकॉप्टरमधून आणणार अवयव। आयुष्यमान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी। पुण्यातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू। PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिकेच्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात। पुण्यात वक्फ संशोधन बिलाविरोधात मुस्लिम समाजाचं आंदोलन।
बेल लादलं जात असल्याचा मुस्लिम समाजाचा आरोप. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदू जनजागृतीचा मोर्चा. विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी. सोलापुरातील पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांची दुकानं बंद. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे पालिकेकडून प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय. मनपा आयुक्त सचिन उंबासेंची माहिती. सोलापूर महापालिकेतील कारभार पारदर्शक करण्यासाठी आयुक्त सचिन उंबासे ॲक्शन मोडवर. कामात दिरंगाई, अडवणूक आणि पैशांची मागणी होत असल्याची मेल करण्याचं नागरिकांना केलं आवाहन. किल्ले शिवनेरी गडावर सलग दुसऱ्या दिवशी शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. शिवनेरी गडावर जाण्यासाठी तातडीनं वनविभागाकडून बंदी. अंबरनाथमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची 2 मोटरसायकल आणि रुग्णवाहिकेला धडक. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. सर्व जखमींना तातडीनं केलं रुग्णालयात दाखल. अकोल्यात पत्नीचं मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला बेदम मारहाण. चोरट्यांनी पतीचा चेहराच दगडानं ठेचला. घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.